नितेश राणेंच्या गळ्यात कांद्याची माळ घालणाऱ्या त्या शेतकऱ्याचे गव्हाचे पीक आगीत खाक। कष्टकरी शेतकऱ्यांच्या नशिबातील दुर्दैव दशावतार संपता संपत नाहीये। याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे। काटवण परिसरातील कजवाडे इथं गव्हाचं पीक काढण्यासाठी यंत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या महेंद्र लहू सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या शेतातील काढणीला आलेला गहू डोळ्यादेखत जळून खाक झालाय। शेतातील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे हे अग्नितांडव घडलंय। उभं पीक डोळ्यादेखत जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्याचं स्वप्नच जणू या आगीत जळून गेलं आहे। काटवण परिसरात सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम जोमात आहे। अनेक शेतकऱ्यांचा गहू एकाच वेळी काढणीला आल्यानं कापणी यंत्राची मागणी प्रचंड वाढली आहे। महेंद्र सूर्यवंशी हा तरुण शेतकरी देखील गेल्या 15 दिवसांपासून आज मशीन येईल उद्या येईल या आशेवर होता। मात्र सोमवारी दुपारी अचानक आलेल्या वादळामुळे त्याच्यावर आपत्ती कोसळली। महेश याच्या शेतातच महावितरणचे विजेचे ट्रान्सफर सुरू आहे। दुपारी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे विजेच्या तारांचे एकमेकांशी घर्षण झालं आणि ट्रान्सफरमध्ये मोठं स्पार्किंग झाले। गव्हाचे उभे पीक पूर्णपणे वाळलेले असल्यानं ट्रान्सफरमधून पडलेल्या ठिणगीनं क्षणार्धात पेट घेतला। वाऱ्याच्या वेगामुळे आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि काही मिनिटातच ही आग शेतात पसरली। त्यात सोन्यासारखा गहू बेचिराख झाला। गव्हाच्या पिकाला आग लागल्यानंतर आगीचे मोठे लोट आकाशात उसळले। हे दृश्य पाहून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तातडीने तिथे धाव घेतली। जमलेल्या लोकांनी पाण्याचा मारा करून आणि शर्थीचा प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। जर ही आग शेजारच्या शेतात पसरली असती तर शेजारच्या शेतांमधील गहू व अन्य पिके जळून खाक झाली असती। सुदैवाने शेतकऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगवदनामुळे मोठा अनर्थ टळला। या आगीत महेंद्र यांच्या शेतातील 30 गुंठे क्षेत्रावरील गव्हाचं पीक मात्र संपूर्णपणे जळून खाक झाले, त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय। आगीमुळे नुकसान झालेला महेंद्र सूर्यवंशी हा तोच शेतकरी आहे ज्यानं काही महिन्यांपूर्वी मंत्री नितेश राणे यांना एका कार्यक्रमात कांद्याची माळ घातली होती। अचानक घसरलेला कांदा दरामुळे तेव्हा शेतकरी घायकुतीला आले होते। हे दुःख शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आपण मंत्र्यांच्या गळ्यात कांदा घालण्याचं कृत्य केल्याचं महेंद्र यांनी म्हटलं होतं। या कृत्यामुळे त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हाही दाखल झाला। दरम्यान आगीच्या घटनेनंतर तलाठी, महावितरणचे अभियंता व वायरमन यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला। ट्रान्सफरमधील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालंय। त्यामुळे या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काटवण परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.